जर तुमच्या घरच्यांना वाटत असेल ना तुम्हाला स्वयंपाकच बनवता येत नाही, तर त्यांना अशी पावभाजी बनवून खाऊ घाला. सगळीकडे तुमचं कौतुकच करत राहतील. त्यासाठी आहे ना कुकरमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की जिरे टाकायचे आणि कांदे टाकून छान परतून घ्यायचे. नंतर टोमॅटो टाकायचे आणि ते पण मस्त परतून घ्यायचे. 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद, 1 चमचा धना पावडर टाकून मसाले पण छान मस्त परतून घ्यायचे. आता थोडा वाटाणा, कापून घेतलेले बटाटे, फ्लॉवर, बीट, गाजर आणि शिमला मिरच टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायची. आता थोडं पाणी टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि कुकरच्या 4 शिट्ट्या होऊन द्यायच्या. आता हे मस्त शिजलं की मॅशरने मॅश करून घ्यायचं. लगेच इकडे कढईमध्ये बटर टाकायचं, आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि परतून घ्यायची. आता पावभाजी मसाला टाकायचा आणि तो पण परतून घ्यायचा. थोडीशी कोथिंबीर टाकायची, शिजून घेतलेलं मिश्रण टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं पाणी टाकायचं आणि 3 मिनिटं भाजी छान शिजून द्यायची. मग काय, 3 मिनिटांनी झाली ना तुमची टेस्टी पावभाजी खायला रेडी.